नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, कोकणातलं जनजीवन ठप्प. आम्ही सुद्धा नितेश राणेंसारखं टोकाचं पाऊल उचललं तर नावे ठेवू नका, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा. आणि सावंतवाडीच्या 5 सुपुत्रांना जम्मूतून पाठवले माघारी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स, ओरोस. मुसळधार पावसानं कोकणातलं जनजीवन ठप्प झालंय. अनेक पूल पाण्याखाली गेले, त्यामुळे काही मार्गावरची एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा हायवेवरील अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालंय. पाहुयात ग्राउंड रिपोर्ट. सावंतवाडीत होडावडा, बांदा, अरुंदा, साटेली, न्हावेली, मळेवाड, तळवडे या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बांदा शिर्ले परिसरातील घरे व दुकाने पाण्याखाली गेली आहेत. आंबोली घाट तसेच दाणोली फणसवडे मार्गावर दरड कोसळली आहे. वेंगुर्ला इथं पूरसदृश्य परिस्थिती कायम असून सावंतवाडीला जाणारे मार्ग बंद झाले. नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, कोकणातलं जनजीवन ठप्प. आम्ही सुद्धा नितेश राणेंसारखं टोकाचं पाऊल उचललं तर नावे ठेवू नका, संगमानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. 5 वाजता मडगावहून आम्ही पुण्याला जायला निघालो प्रसन्ना ट्रॅव्हल्समधून. रात्री 3 वाजता आम्ही राधानगरीच्या रोडवरती होतो, पण तिथे पुढे 1-2 लक्झरीमध्ये पाणी घुसलं असल्या कारणानं पुढे जाता आलेलं नाही. सकाळी 10 वाजता आम्हाला मेसेज आला की सगळे रस्ते बंद आहेत, त्यामुळे पुण्याला जाणं शक्य नाही. त्यामुळे आम्हाला परत फिरावं लागलं गोव्यासाठी. आता गोव्याला परत जात असताना कणकवलीच्या अलीकडे 3 किलोमीटरवरती पूर्ण पाणी भरलेलं आहे, त्यामुळे पुढे पण जाणं शक्य नाही आणि मागे पण जाणं शक्य नाही. अशा अवस्थेत सर्व प्रवासी अडकलेले आहेत. तर जिल्ह्यातल्या आपत्ती यंत्रणेच्या मात्र 3 तेरा वाजलेल्या आहेत. खरं तर आता ज्या ठिकाणी इथे बघतोय आपण, या परिसरात सगळी लोक थांबलेली आहेत. नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, कोकणातलं जनजीवन ठप्प. आम्ही सुद्धा नितेश राणेंसारखं टोकाचं पाऊल उचललं तर नावे ठेवू नका, संगमानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. 5 वाजता मडगावहून आम्ही पुण्याला जायला निघालो प्रसन्ना ट्रॅव्हल्समधून. रात्री 3 वाजता आम्ही राधानगरीच्या रोडवरती होतो, पण तिथे पुढे 1-2 लक्झरीमध्ये पाणी घुसलं असल्या कारणानं पुढे जाता आलेलं नाही. सकाळी 10 वाजता आम्हाला मेसेज आला की सगळे रस्ते बंद आहेत, त्यामुळे पुण्याला जाणं शक्य नाही. त्यामुळे आम्हाला परत फिरावं लागलं गोव्यासाठी. आता गोव्याला परत जात असताना कणकवलीच्या अलीकडे 3 किलोमीटरवरती पूर्ण पाणी भरलेलं आहे, त्यामुळे पुढे पण जाणं शक्य नाही आणि मागे पण जाणं शक्य नाही. अशा अवस्थेत सर्व प्रवासी अडकलेले आहेत. तर जिल्ह्यातल्या आपत्ती यंत्रणेच्या मात्र 3 तेरा वाजलेल्या आहेत. खरं तर आता ज्या ठिकाणी इथे बघतोय आपण, या परिसरात सगळी लोक थांबलेली आहेत. गर्दी पूर्ण दिसते. खरं तर एक आपत्ती व्यवस्थापन मात्र इथे निद्रावस्थेत राहिलेली दिसते. खरं तर या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यावेळी यायला पाहिजे होती, तरच मात्र हा प्रसंग इथले टाळले असते. एकंदरीत निर्मला नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं माणगाव खोऱ्यातील तब्बल 27 गावांचा संपर्क तुटलाय. त्यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शाळेतून सुट्टी भेटली आहे पावसामुळे, तर आम्ही सगळे वर्गमित्र मिळून व शेजारी वगैरे काका आहेत ते सगळे मिळून आम्ही इकडे सेंट डिसला जो आत्रे रोड आहे तिथे पाणी साठलंय, तिथे मस्त एन्जॉय करतोय. आम्ही जिथे पाणी साठलंय ते बघायला येतोय, पावसामध्ये दिसतोय, किती पाणी साठलंय ते बघतोय. मजा येते.
मित्रांसोबत असल्यामुळे जास्त मजा येते. तर 4 दिवस आता पाऊस पडतोय आणि नदी नाले वाहतात आहे. आता जे बघता इथे परिस्थिती आपली काय झालेली आहे ते सगळे चारीकडे आपले पाणी भरलेलं आहे. आमच्या सगळ्या घराने आणि संपर्क आमचा कणकवलीपासून आजचा रोड संपूर्ण बंद झालेला आहे आणि कणकवलीची आणि बाकीच्या गावांशी आमचा संपर्क तुटलेला आहे. आता गेले 4 दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कणकवली तालुक्यात. नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, कोकणातलं जनजीवन ठप्प. आम्ही सुद्धा नितेश राणेंसारखं टोकाचं पाऊल उचललं तर नावे ठेवू नका. मागे बघू शकतो की पसरलेल्या पाण्यामध्ये इथं ग्रामस्थ जे आहेत ते हौशेनं अगदी रिक्षाच्या टप्प्यामध्ये बसून एक बोटिंगचा आनंद जो आहे तो बोटिंगचा आनंद इथं घेत आहेत. आणि इथं जमलेले सर्व ग्रामस्थ जे आहेत ते आपण बघितलं तर संपूर्णतः या पावसाळी पर्यटनाचा आनंद जो घेताना आपल्याला दिसत आहेत. अक्षरशः 4 दिवस पडलेल्या पावसामुळे खारेपाटण येथे सुख नदीला पूरस्थिती आलेली आहे. कणकवली आंतरा रस्ता जो आहे तो आज पहाटेपासूनच पूर्णतः बंद आहे. सेंट उर्सुला हायस्कूलवरती वरुण नदी पुलावरती दोन्ही बाजूला पाणी आल्यामुळे कणकवली आंतरा रस्ता जो आहे तो सकाळपासून बंद करून ठेवण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण इथली बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. देवगड हळदे पुलावर पाण्याचा अंदाज न आल्यानं एसटी बस घसरली आहे. देवगड तालुक्यात मुसळधार पावसानं जनजीवन ठप्प झालं आहे. वैभववाडी तालुक्यात तर आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. पूल पाण्याखाली गेलेत, त्यामुळे रहदारी ठप्प आहे. कुर्ली फोंडाघाट धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे शिवगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. उंबर्डे इथं एक जण पुरात वाहून गेला आहे. एकूणच जिल्ह्यात पावसानं जनजीवन ठप्प झालं आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. हायवे अथॉरिटी अधिकाऱ्यांच्या निर्धावलेपणाचा फटका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा बसला. आपली कर्तव्य विसरणाऱ्या या ढिम्म अधिकाऱ्यांवर आमदार नितेश राणे यांनी केलेली चिखलफेक योग्यच होती असे सांगत आम्ही सुद्धा नितेश राणेंसारखेच टोकाचे पाऊल उचलले तर नावे ठेवू नका असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. पाहूयात काय म्हणाले जितेंद्र आव्हाड. खरं तर हायवे अथॉरिटीने उभं राहून हे काम करून द्यायला पाहिजे. हायवे अथॉरिटीने केलेलं दुर्लक्ष आणि त्यामुळे पारसिक नगरमध्ये पाणी भरलेलं आहे. हायवे अथॉरिटीचा एकही अधिकारी इथे उपस्थित नाही. इथे महानगरपालिकेचे अधिकारी काम करून घेत आहेत. काम हायवे अथॉरिटीजचं आहे. त्यांनी पावसाळ्याच्या आधी संपूर्ण ज्या काही इथले नाले होते कलवट्स होते साफ करून घ्यायला पाहिजे होतं. एकही नाला साफ केला नाही, एकही कलवट साफ केला नाही. दुपारी पवार नावाचे अधिकारी होते, वाजलेत 9 साडेनऊ, काम अर्धवट सोडून घरी निघून गेले. अशा हे नालायक अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने नितेश राणे वागले तीच पद्धत त्यांना समजते. तिथे लोक पाण्यात आहेत 4 दिवस आणि हे घरी जाऊन एसी मध्ये झोपलेत. नितेश राणे सारखं उद्या आम्ही वागलो तर आम्हाला दोष देऊ नका. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम लागू केल्यानं पर्यटकांना माघारी जाण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात आलेत. त्यात सावंतवाडीतील वकील राहुल पै यांच्यासह 5 युवकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत त्यांना जम्मू काश्मीर येथून दिल्ली येथे वायुसेनेच्या विमानाने हलवण्यात आलंय.
ते सुरक्षित असून येत्या 2 दिवसात सावंतवाडीत दाखल होण्याची शक्यता आहे. यात पै यांच्यासह अक्षय देशपांडे, योगेश पारकर, अमोल सावळ, लक्ष्मण माळकर या सावंतवाडीच्या सुपुत्रांचा समावेश आहे. हे सर्वजण अमरनाथ येथे यात्रेसाठी गेले होते. आम्ही 1 तारीखला मी आणि माझे काही मित्र, सावंतवाडीतील 5-6 मित्र आम्ही अमरनाथ यात्रेसाठी म्हणून 1 तारीखला निघालो. 1 तारीखला आम्ही श्रीनगर येथे पोचलो सकाळी. त्यानंतर आम्ही सोनमर्ग या ठिकाणी पोचलो. तिथून दुसऱ्या दिवशी 2 तारीखला आम्ही सर्व मित्र अमरनाथ यात्रेसाठी निघालो. दर्शन झाले व्यवस्थित. साधारण दुपारी 2च्या दरम्यानंतर 2-2:30च्या दरम्यानंतर पोलिसांनी आपल्या आर्मीवाल्यांनी त्या ठिकाणी अमरनाथ यात्रेकरूंना खाली कमी करण्यासाठी सांगितले. त्यानंतर अमरनाथ यात्रेवरून आम्ही खाली आलो. हेलिपॅडवरून आम्ही हॉटेलवर आलो. त्या ठिकाणी हॉटेलमध्ये आल्यानंतर त्या हॉटेलच्या मालकांनी आम्हाला सांगितले की आर्मीवाल्यांनी येऊन आदेश दिलेला आहे की पर्यटक आणि यात्रेकरू यांना आजच्या आज जम्मू काश्मीर खाली करण्यासाठी सांगितले आहे. त्या आदेशाप्रमाणे आम्ही तिथून निघालो आणि त्याच रात्री आम्ही श्रीनगर येथे हॉटेलमध्ये राहिलो. श्रीनगरमध्ये आम्ही 1 दिवस राहिलो. त्या ठिकाणची परिस्थिती साधारण व्यवस्थित नॉर्मल चालली होती. त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये 1 दिवस आम्ही राहिलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 तारीखला आर्मीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन श्रीनगर येथील हॉटेल मालकांना आदेश केला की या ठिकाणी पर्यटक आणि यात्रेकरू यांना थांबवू नका, त्यांना आजच्या आज खाली पाठवा, दिल्ली किंवा मुंबई येथे पाठवा. त्यांच्या आदेशाप्रमाणे हॉटेलच्या मालकांनी आम्हाला दुपारी 12पर्यंत हॉटेल खाली चेकआउट करण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे आम्ही चेकआउट केले आणि आम्ही डायरेक्ट एअरपोर्टवर आलो. एअरपोर्टवर आल्यानंतर खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही तिथे वायुसेनेचे अधिकारी होते, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्या ठिकाणी आम्ही नाव रजिस्टर केलं. त्या नाव रजिस्टर केल्यानंतर वायू अधिकाऱ्यांनी आपले स्पेशल एअरक्राफ्टने आम्हाला श्रीनगरवरून दिल्ली येथे सुरक्षित स्थळी पोहोचवले. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. वेंगुर्ला गवळीवाडा येथे गेले 4 दिवस वीज पुरवठा नसल्यानं तसेच वीज तारांवर वादळी वाऱ्यामुळे झाडे पडल्यानं पोल वाकून रस्त्यावर आलेत. यामुळं येथील रहिवाशांनी सोमवारी रास्ता रोको केलं. वीज वितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं स्थानिक नागरिक अधिकच आक्रमक झाले. मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वेंगुर्ला शहरातील गवळीवाडा परिसरात रविवारी झाडे पडण्याचे प्रकार घडले. ही झाडे वीज तारांवर पडल्याने या भागातील पोल वाकून रस्त्यावर आले. तसेच या भागातील वीज पुरवठा गेले 4 दिवसांपासून खंडित झाल्याने तसेच पोलामुळे वाहनास अडथळा होऊन वाहन चालकास अपघात होण्याची शक्यता असल्याच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आलेल्या अधिकाऱ्यांनी सर्व ठिकाणी पडझड झाल्याने बऱ्याच ठिकाणी वीज तारा तुटण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच आपल्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने या कामास विलंब होणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित ग्रामस्थातील युवा वर्गांनी आम्ही तुमच्यासोबत काम करतो व तुम्ही कामाला सुरुवात करा असे सांगितले. मात्र यावेळी वीज वितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याने आंदोलन अधिकच तीव्र झाले. सायंकाळी नगराध्यक्ष दिलीप गिरब यांनी त्यांची भेट घेऊन रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्त्यांनी पोल बदलल्याशिवाय आपण आंदोलन स्थगित करणार नसल्याचे सांगितले. यावेळी रफिक शेख, प्रीतम सावंत, प्रसाद बाविस्कर, दिगंबर जगताप, इम्रान शेख, जावेद शेख, अल्ताफ शेख यांच्यासह गवळीवाडा भागातील सुमारे 80 नागरिक उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पोल बदलण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. धुळवड येथील एक लाईटीचा पोल पडला आहे आणि त्याच्यामुळे 4-5 पोल आडवे झाले. ही घटना काल 10 वाजता झाली. तरी MSCBची माणसं येऊन गेली. नुसतं थातूर मात्र एका ठिकाणचं झाड पडलं, त्या ठिकाणचं झाड तोडलं. आमची सगळी माणसं आम्ही सहकार्य करायला तयार होतो आणि आम्ही त्यांना तेही सांगितलं की आत्ता हा जो पोल पडला आहे, त्या पोल जो पडतो त्या 2-3 पोल पडणार आहेत. आम्ही म्हटलं की आमची माणसं देतो, JCB देतो, तुम्ही हा पोल काढा. आम्ही सगळं सहकार्य करायला तयार होतो. तरी MSCBच्या अधिकाऱ्यांना कोणताही आम्हाला त्यावर हे रिस्पॉन्स दिला नाही. ही घटना कालची आहे. आज सकाळी बघितलं तर सकाळपासून MSCBचे कोणी अधिकारी फिरकला नाही. ज्यावेळी MSCBच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर MSCBचे अधिकारी म्हणतात आम्ही पिंगुळीला आहे. जरी ही MSCBची वेंगुर्ल्याची त्याच्याकडे जबाबदारी असताना पिंगुळीला हा काय करतोय असं तरी आम्ही सकाळपासून सगळे बायका पोरं सणाच्या दिवशी सुद्धा बायका पोरं इकडे आली असून सुद्धा MSCBच्या अधिकाऱ्यांना मला कोणताच रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे आम्ही ह्या आंदोलनात सगळेजण एकत्र आलो. नगराध्यक्ष वगैरे आल्यावर आणि CO वगैरे आल्यावर आणि पोलीस आल्यावर पोलिसांकडे भीत तो 5 वाजता आला चव्हाण साहेब आणि 5 वाजता येऊन सुद्धा सांगतो आत्ता माझ्याकडून होणार नाही, काय नाही, आम्ही प्रयत्न करतो. असलीच कुठेतरी थातूर मात्र उत्तर अशी ह्याचा आम्ही निषेध करतो MSCBच्या अधिकाऱ्यांची. आत्ता MSCBच्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी पोलिसांनी समजावल्याबरोबर आत्ता कुठेतरी मी काहीतरी वायर वगैरे काढतो असं एवढंच सांगितलं. अजूनही आमचा असाच आंदोलन आत्ता रात्री पण सुरू राहणार आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी संघटन सरचिटणीस जयदेव कदम यांचा वाढदिवस जामसंडे येथील भाजप कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. भाजप तालुका कार्यालयात सायंकाळी 5 वाजता केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट अजित गोगटे, भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिप सदस्य मनस्वी घारे, सभापती जयश्री आडिवरेकर, नगरसेविका हर्षा ठाकूर, प्राजक्ता घाडी, राजू तावडे, महिला तालुकाध्यक्षा सौ संजीवनी बांबुळकर, संजय बांबुळकर, पंचायत समिती सदस्य सुनील पारकर, खरेदी विक्री संघाचे कौस्तुभ जामसंडेकर, महेंद्र पारकर, नगरसेवक सुभाष धुरी आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यांनी मान्यवरांनी मला फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांच्या अंतःकरणापासून मी इथे आभार व्यक्त करतो. माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माननीय आमचे नेते राजन तेली, माननीय अतुलजी काळसेकर, माननीय अतुलराव रावराणे, संदेशजी पारकर, आमचे सहकारी मित्र जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, प्रभाकर सावंत, यशवंत आटलेकर, माननीय जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे, गणेश राणे या आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते यांनी सोशल मीडियाद्वारे, फोनद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून पुन्हा एकदा त्या सर्वांचे ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतो. आनंदाची गोष्ट मला आज आणखी एक अशी वाटते की 370 कलम रद्द करून मोदीजींनी मला ही माझ्या वाढदिवसाची भेटच दिली असं मला आवर्जून वाटतं आणि त्यासाठी मी मोदी सरकारचे विशेष आभार या प्रसंगी व्यक्त करतो.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. संगीत ही एक मनाला आनंद देणारी कला आहे. गायन किंवा वादन हे अधिक चांगले होणे यासाठी शास्त्रशुद्ध संगीत शिक्षणाची गरज असते. हे महत्त्वाचे कार्य श्रीदेव बांदेश्वर संगीत कला वर्गातर्फे सुरू आहे. कलाकार घडवण्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन भजनकर्मी गिरीश महाजन यांनी केले. हा कार्यक्रम बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्यापारी भाऊ वाळंज उपस्थित होते. यावेळी जिप सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य ओमांगी मयेकर, संस्थापक सदस्य सीताराम गावडे, राजेंद्र गवस, सुरेंद्र कुबडे, नारायण पित्रे, अंकुश माजगावकर, सुनील परब, श्रीकृष्ण भोगले, महेंद्र मांजरेकर, सुशांत नाईक, राजेश सावंत, प्रवीण परब आदी उपस्थित होते. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या सादरीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नाईक यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आशुतोष भांगले यांनी केले. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. रत्नागिरीत भर वस्तीत पाणी घुसते. याला प्रामुख्याने वाळू उत्खनन हे कारण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कायमस्वरूपी वाळू उत्खनन बंद करण्याचा निर्णय घेतले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. चंद्रई आहे, जुवेल आहे, त्याच्यानंतर सोमेश्वर आहे. तर फ्लड लाईनबद्दल शासनाचे निकष आहेत. व्हाईट लाईन, ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन. नक्कीच त्या नदीमध्ये किती पाणी असतं, किती क्युसेक पाणी असतं याला धरून या फ्लड लाईनच्या बद्दलचे निकष आहेत. तर आता वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पाणी नागरी वस्तीमध्ये घुसलं, घरामध्ये घुसलं अशा ज्या तक्रारी येत आहेत, तर यापुढे जी गावं नदीच्या काठी आहेत अशा गावांच्या बाबतीत या फ्लड लाईन मार्किंग करून त्याच्या संदर्भात प्रथम नागरिकाचं प्रबोधन करणं. कारण दरवर्षी तेच नागरिक पुराने बाधित होत आहेत. त्याच नागरिकाचं आपल्याला विस्थापन करावं लागतं, त्याला मदत करावी लागते आणि दरवेळेस त्याच्या मालाची म्हणजे त्याच्या मालमत्तेची हानी होती आणि प्रशासनाला वारंवार त्याच गोष्टी कराव्या लागतात. जर आपण या फ्लड लाईन मार्किंगप्रमाणे जर त्याच्या वस्तीमध्ये कुठंतरी सुधारणा केली की त्याला त्याच्या बाहेर कुठंतरी वसवलं किंवा त्याच्यासाठी हे केलं तर नक्की हा प्रकार कमी होईल. त्याच्यासाठी नक्की प्रशासन निश्चित प्रयत्न करणार आहे. सर, जे इथे समुद्रामुळे तर तिथे मूळ प्रॉब्लेम सर काय आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना केली जाते? आता मिऱ्यामध्ये कसं आहे की मिऱ्यामध्ये जी समस्या आहे, समुद्र खूप रफ आहे. रफ समुद्र असल्यामुळं त्याच्या लाटामुळं तिथल्या आहे त्या बंदराची हानी होते. आता माननीय पालकमंत्री महोदयांनी त्या मिऱ्यासाठी म्हणजे 2 प्रकारे काम मंजूर केलं आहे. मुरुगवाड्याला 190 लाखाचं आणि त्याच्या पलीकडं 190 कोटीचं. तर हे काम करत असताना पहिलं जे काम आहे त्या कामामध्ये प्रोटेक्शन वॉल नव्हती, पण आपण आता प्रोटेक्शन वॉल घेण्याबाबत माननीय पालकमंत्री महोदयांकडे आग्रह करू. सन्माननीय आमदार पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून हे कामामध्ये जर थोडी व्हॅल्यू ॲडिशन केली, आपण प्रोटेक्शन वॉल जर टाकली तर काम चांगलं होईल. आणि आता जे सातत्याने रस्त्याचं धूप होऊन तिथं जे नागरी वस्तीला धोका निर्माण होत चाललेला आहे तो नक्की कमी होईल. सोबतच तिथल्या काही मी तिथं भेट दिली, मुरुगवाड्याला दिली, मिऱ्या, जाकी मिऱ्या दोन्ही गावाला दिली. तिथल्या काही वयोवृद्ध नागरिकांनी माझ्याकडे असं सांगितलं की साहेब, पूर्वी इथलं एवढंच वाळूचं उत्खनन होत नव्हतं, खूप जास्तीचं वाळूचं उत्खनन व्हायला लागले. आम्ही वाळूच्या उत्खननावर पूर्ण बंदी घातलेली, परंतु अजूनही काही छुप्या पद्धतीने चालू असेल तर मी नक्की याच्या संदर्भात माझ्या प्रांत अधिकारी तहसीलदार यांच्यामार्फत अशा याच्यावर कारवाई करू, जेणेकरून तिथल्या नागरिकांचा जो अनुभव आहे याच्यामुळे हे होत आहे तसंही कारण असू शकतं, त्याचाही निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल. साहेब, वाळू उत्खनन नेमकं कोण करते, काय अंदाज आहे या संदर्भात? वाळू उत्खनन करणारे आता अनेक लोक आहेत. त्याच्या संदर्भात असं काही त्यांना काही त्यांचं कुठली निश्चित अशी माहिती नाही, परंतु आम्ही जर आमची व्हिजिलन्स दक्षता खूप वाढवली नक्कीच ह्या लोकांवर आळा घालता येईल. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, कोकणातलं जनजीवन ठप्प. आम्ही सुद्धा नितेश राणेंसारखं टोकाचं पाऊल उचललं तर नावे ठेवू नका, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा. आणि सावंतवाडीच्या 5 सुपुत्रांना जम्मूतून पाठवले माघारी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.